मागील भागात आपण पाहिले की 2-3 दिवसांच्या धावपळीनंतर फ्लॅट राहण्यासाठी तयार झाला आणि रमेश, सुमन आणि रचना तिघे तिथे राहायला जातात. रचनाने पुन्हा अभ्यास सुरू केला होता, ज्यामुळे तिचे मन इतर समस्यांपासून दूर झाले होते. इथे आल्यानंतर रचनाच्या आजूबाजूच्या वातावरणात थोडा का होईना फरक पडला होता. तिचे मन अभ्यासामुळे दुसरीकडे वळू लागले होते, ज्याचा परिणाम आपोआपच तिच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर पडणार होता. आता पुढे रमेशने तिचा नंबरसुद्धा बदलून टाकला होता, जेणेकरून तिला कोणीही नातेवाईक किंवा महेश फोन करून त्रास देऊ नये. घरी बोलणेसुद्धा रचना तिच्या किंवा सुमनच्या फोनवरूनच करत असे. सुमनला तिची आई आणि आत्या फोन करून तिच्या सासरच्यांना समज देण्यास सांगत, परंतु ती नेहमी म्हणायची की आपल्या मुलाला समजवा, मग सर्व काही समजेल. सुमनही दिवसभर मोकळीच राहायची, म्हणून दुर्गाबाईंनी सुचवल्यानुसार तिने घरी शिवणकाम आणि भरतकाम सुरू केले, जे तिला आवडायचे आणि ती चांगलेच करू शकत होती. दुर्गाबाईंनी ओळखीच्या काही दुकानदारांशी बोलून ठेवले होते, त्यामुळे सुमनकडे घरीच कामं येत असे. तिचे दिवसही आनंदात जात होते. रचनाच्या गर्भधारणेबद्दल आता तिच्या मैत्रिणींनाही कळले होते आणि विवेक आणि जतीनलाही. जिथे विवेक आधी रचना तिच्याकडे राहायला आल्याने अस्वस्थ होता, तिथे आता तो तणावमुक्त होता, कारण जतीन रचनाशी अगदी आधीसारखे वागत होता. त्याने त्याच्या भावना कधी कोणासमोर प्रकट केल्या नव्हत्या. त्यांना हेही कळाले होते की रचनाचे लग्न तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि तिच्या नवऱ्याच्या कृत्यांबद्दल समजल्यावर तेही याच प्रार्थनेत होते की असे लग्न तुटावेच. अशाच प्रकारे दिवस जात होते आणि एका महिन्यानंतर त्यांचा दुसरा पेपर संपला. बाकीच्यांचे चांगले गेले होते, पण रचनाचे विशेष काही झाले नाही, जे तिला आधीच माहिती होते. परंतु या गोष्टीमुळे ती निराश नव्हती, कारण तिच्यासमोर एक नवीन संधी होती. ही संधी तिच्या जीवनातील अंधारांमुळे तिला गमवावी लागली होती, पण आता ती खूप मेहनत करत होती. हळूहळू वेळ आपली गती घेत पुढे जात होता आणि आता रचनाला जयपूरला येऊन 2 महिने झाले होते. तिची गर्भधारणाही 4 महिन्यांची झाली होती आणि तिच्या बाळाचे पोट दिसू लागले होते. आता ती या बाळाच्या येण्याने आनंदित होती. तिने भूतकाळ विसरून आपल्या बाळासोबत भविष्याचे स्वप्न पाहण्यास सुरुवात केली होती. तिने ठरवले होते की आता ती हे नाते तोडून टाकेल आणि हे सगळे दुर्गाबाईंच्या बोलण्याचा परिणाम होता. त्यांच्याकडूनच तिला धीर मिळाला. त्या नेहमी तिला काही ना काही समजावत असत. त्यांच्या संघर्षाबद्दल आणि वाईट काळाबद्दल रचनाने तिच्या आईकडून ऐकले होते, त्यामुळे त्यांचे शब्द तिच्यावर खूप प्रभाव पाडत होते. हळूहळू तिचे मनही मजबूत होत चालले होते. आता तिच्याकडे फक्त तिचे स्वतःचे जीवन होते, ज्याबद्दल तिने कधी विचारही केला नव्हता. परंतु आता तिने बाळासोबत स्वतःचे नवी जीवन सुरुवात करण्याचा निर्धार केला होता. तिचा भाऊ आणि वहिनीही तिच्या प्रत्येक पावलावर तिच्यासोबत होते आणि रचनामध्ये हा सकारात्मक बदल पाहून ते आनंदी होते. रमेश सुरुवातीपासूनच इच्छित होता की रचनाने स्वतःसाठी बोलावे, परंतु ती कधी हिंमत करत नसे. म्हणून रमेश नेहमीच तिच्या प्रत्येक इच्छेची पूर्तता करण्याचा प्रयत्न करत असे. आता त्याच्या बहिणीला स्वतःबद्दल विचार करताना आणि तिच्या भविष्याचा निर्णय घेताना पाहून तो खूप आनंदी होता. जरी रमेश आणि सुमन यांच्यात कधीकधी घरच्यांची ताणतणाव होत असे, तरी ते दोघेही कधीही कोणत्याही गोष्टी रचनाला कळू देत नसत. सगळे काही व्यवस्थित चालले होते, पण म्हणतात ना की दिवस चांगले असोत वा वाईट, ते निघून जातातच आणि रचनाच्या बाबतीतही काहीसे असेच घडणार होते. रचनाने लग्नानंतर तिच्या जीवनात खूप काही सहन केले होते, परंतु अजूनही तिला तिच्या आयुष्यातील सर्वात भीषण क्षणाचा सामना करायचा होता. रचनाचे जीवन जरी मार्गावर आले असले, तरी काहीतरी बरोबर नव्हते, ज्याचे तिला कोणताही आभास नव्हता. ती आता तिच्या जीवनात आनंदी राहायला शिकत होती. तिने तिच्या भूतकाळातील वेदनादायक क्षण मनात दफन केले होते, परंतु फक्त तिचा गेलेला काळ विसरण्याने भूतकाळातील अंधार तिचा पिच्छा सोडणार नव्हता. तो तर कधीपासून तिच्या सावलीसारखा तिच्या मागे लागलेला होता, पण त्याला पुन्हा रचनाच्या जीवनात प्रवेश करण्याची संधी मिळालेली नव्हती. म्हणून तो काही काळ थकून शांत बसला होता. जेव्हा ती जयपूरला आली, तेव्हा 3-4 दिवसांनीच महेशला तिच्या जयपूरला जाण्याबद्दल समजले होते आणि यामुळे त्याच्या रागाची आग अजून पेटली. तसेही तो आता आपल्या जुन्या रूपात परत आला होता. त्याचे सर्व नाटक आता संपले होते. जेव्हा त्याला हे कळाले की रचना पुन्हा जयपूरला गेली आहे, तेव्हा त्याने आपल्या घरी मोठा गोंधळ केला. लग्नापूर्वी जेव्हा त्याने रचनाला जयपूरमध्ये आपल्या मित्रांसोबत फिरताना पाहिले होते, तेव्हापासून त्याला शंका होती की रचनाचे त्यांच्यापैकी कोणत्या तरी मुलासोबत काहीतरी आहे आणि आता ती जयपूरला परत येण्याचे कारणही त्याने तसेच समजले. जेव्हा तो रचनाचा माग काढत जयपूरला आला, तेव्हा त्याला तिचा पत्ता माहीत नव्हता, परंतु तो अनुपमाचे घर ओळखत होता आणि त्याला खात्री होती की रचना तिथे नक्की येते. काही काळानंतर त्याची ही प्रतीक्षा संपली आणि सतत 6 दिवस तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनुपमाच्या घराबाहेर बसला होता. तेव्हा एके दिवशी त्याला रचना आणि सुमन अनुपमाच्या घरी जाताना दिसल्या. त्यांच्या येण्याच्या काही वेळानंतरच विवेक आणि जतीनही अनुपमा आणि सोनमसोबत तिथे आले. त्यांना पाहून महेशची शंका अजूनच वाढली. म्हणतात, शंका एक असा किडा आहे जो माणसाला एकदा का चावला की काळानुसार वाढतच जातो, कधी कमी होत नाही.
तसेच महेशच्या बाबतीत घडत होते. त्याचे विचारविश्व आधीपासून संकुचित होते आणि जेव्हा त्याने रचनाला अनोळखी मुलांसोबत फिरताना आणि हसत हसत बोलताना पाहिले, तेव्हा त्याने तिच्याबद्दल मनात पूर्वग्रह धरला. त्या क्षणी त्याच्या मनात रचनाबद्दल शंका निर्माण झाली होती, ज्यामुळे त्याने रचनाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप त्रास दिला. पण महेश कधीही या गोष्टीचे आपल्याला स्पष्टपणे बोलत नव्हता. त्यामुळे रचना या गोष्टीबद्दल अनभिज्ञ होती. महेशला यावेळी खूप राग येत होता, पण तो योग्य क्षणाची वाट पाहत होता. त्यामुळे त्याने आपला राग मनातच दाबून ठेवला. जेव्हा रचना आणि सुमन तिथून परत गेल्या, तेव्हा त्याने त्यांचे लपून पाठलाग केला आणि त्यांची बिल्डिंग ओळखली. परंतु तिथे सतत सुरक्षारक्षक होता. त्यामुळे त्याला त्यांना त्रास देण्याची संधी मिळाली नाही आणि त्याला त्यांचा फ्लॅटही समजू शकला नाही. म्हणून लपूनसुद्धा त्यांच्यापर्यंत पोचता येत नव्हते. त्याने पुन्हा काही दिवस प्रतीक्षा केली, पण त्याला कोणतीही संधी मिळाली नाही. त्याला गावाहून येऊन 1 महिना झाला होता आणि या दरम्यान गावाहून त्याच्यासाठी बोलावणे आले. घरी कोणालाही माहीत नव्हते की तो कुठे आहे. त्याने असेच फिरायला जातो असं सांगून घरातून बाहेर पडला होता. बरेच दिवस घरी न आल्यामुळे त्याच्या आजोबांना वाटले की तो रचनाला त्रास द्यायला गेला नसेल ना, कारण निघण्याच्या आधीच दिवशी त्याने घरी गोंधळ केला होता. त्यामुळे त्यांनी त्याला अनेकदा फोन केला, पण त्याने कधी ना कधी काहीतरी कारण सांगून फोन टाळला. पण आता अचानक त्यांच्या आजोबाची तब्येत खराब झाली होती, त्यामुळे त्याला जावे लागले. जाण्यापूर्वी त्याने मनातच ठरवले होते की आता तर जातोय, पण परत नक्की येईन. हिने माझ्याशी नाते तोडायचे ठरवले. तिला मी कधीच शांतपणे जगू देणार नाही. मीही पाहतोय किती दिवस ही मजेत जगते. रचना शांततेत तिचे जीवन जगत होती. तिच्या मैत्रिणी, तिचा भाऊ-भावजाई सगळे तिची काळजी घेत होते आणि प्रयत्न करत होते की आधीच्या कोणत्याही गोष्टींचा उल्लेख तिच्यासमोर करू नये, कारण तिला खूप कठीण प्रसंगातून त्या वेदनादायक आठवणी विसराव्या लागल्या होत्या. घरी जेव्हा ती कोणाशी बोलायची, तेव्हा रमेश आधीच बोलून ठेवायचा की तिच्या लग्नाबद्दल कोणतेही बोलू नका आणि बोलला तर पुढे कुणालाही रचनाशी बोलू देणार नाही आणि स्वतःही संपर्कात राहणार नाही. रचनाच्या आईची चिंता मात्र संपलेली नव्हती. एका बाजूला त्यांना त्यांची मुलगी तिचे आयुष्य बिघडताना दिसत होती, तर दुसऱ्या बाजूला रचनाचे ताईजींशी होणारे वाद त्यांना अस्वस्थ करत होते. सतत मावशी ताईजींना फोन करून ह्याच गोष्टी सांगत आणि त्यांना रागवायच्या. रचना घरी असताना ताईजी तिच्यावर आपला राग काढायच्या, पण आता ती नसल्यामुळे तिच्या जागी तिच्या आईलाच बोलायच्या. आधी दोन्ही दीर आणि जेठाणी आनंदात राहायच्या, पण आता त्यांच्या नात्यातही तसं काही उरलं नव्हतं. रचनाची आई आधी शांत राहायची, पण रोज रोज तिच्या मुलीबद्दल ऐकून त्यांनाही सहन होत नव्हते. त्यामुळे घरी नेहमीच भांडणे होत असत. महेश गावात आला होता. आधी त्याला वाटले होते की त्याला बोलावण्यासाठी हे फक्त एक कारण आहे, त्यामुळे तो दुसऱ्याच दिवशी परत येईल. पण घरी गेल्यावर कळाले की आजोबा खरंच आजारी होते. त्यामुळे त्याचे परतणे थोड्या वेळासाठी टळले. आजोबांच्या तब्येतीत कधी सुधारणा होई, तर कधी ती पुन्हा खालावत असे. अशाच परिस्थितीत 1 महिना निघून गेला. अखेरीस ते अंथरुणाला खिळून राहिले. डॉक्टरांनी काही दिवसांच्या औषधोपचारानंतर सांगितले आणि म्हटले की घरातच त्यांची काळजी घ्या. वयोमानानुसार ते बरे होतील की नाही हे सांगता येणार नाही. आजोबा आजारी असल्यामुळे महेशला सतत त्यांच्यासोबतच राहावे लागत होते. त्यांना भेटायला आणि त्यांच्या तब्येतीबद्दल विचारपूस करायला लोक येत होते. या दरम्यान रचनाचे ताऊजी आणि वडीलही आले आणि गेले. महेश आणि त्यांच्या वडिलांचा त्यांच्याशी काही विशेष संवाद नव्हता, पण त्या आजोबांना भेटायला आले होते. त्यामुळे त्यांच्या वागण्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरले. त्यांच्या जाण्यापूर्वी महेशच्या वडिलांनी म्हटले, आता तरी रचनाला पाठवा. महेशची आई एकटी त्रस्त होते, म्हणूनच लग्न केले नव्हते की ती लग्नानंतरही माहेरीच राहावी. तुमची मुलगी घरातच बसवली आहे आणि आमच्या मुलीलाही पाठवत नाही. ताऊजी म्हणाले, मी सुमनला पाठवून देईल, पण रचनाबद्दल अजून कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. ताऊजींनाही आजोबांची खालावत चाललेली तब्येत पाहून चिंता वाटू लागली होती. ते विचार करत होते की उद्या जर आजोबांना काही झाले तर रचनाचे आयुष्य अर्धवट राहून जाईल, कारण आत्तापर्यंत ते जे काही करत होते ते आजोबांच्या सांगण्यावरूनच करत होते. त्यामुळे त्यांना महेशच्या आजोबांशी या विषयावर बोलणे योग्य वाटले, पण ते आता घराबाहेर आले होते, त्यामुळे परत जाणे योग्य वाटले नाही. शिवाय महेश आणि त्याच्या वडिलांसमोर ही गोष्ट बोलायची त्यांची इच्छा नव्हती. मग त्यांनी विचार केला की सुमनला सोडायला येईल तेव्हा योग्य संधी पाहून बोलू. सुमनची तिच्या आईशी बोलणे होत असायचे, त्यामुळे तिला सगळे माहीत होते. एकदा आजोबांना 2 दिवस जयपूर हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते. तेव्हा सुमन आणि रमेश त्यांना भेटायला गेले होते. सुमनच्या आईने तिला सांगितले होते, तुला काही दिवस यावे लागेल. सासरच्या लोकांशी बोलून ठरवले आहे. सुमनही यावेळेस संभ्रमात होती. तिला माहेरी जाणे आवश्यक होते, पण ती रचनाला या परिस्थितीत एकटी सोडून जायला इच्छुक नव्हती. पण रचनाने समजावले तेव्हा ती तयार झाली. दुर्गा आंटीनेही तिला आश्वासन दिले आणि म्हणाल्या, रचना आमच्याच सोबत राहील, तिला एकटी सोडणार नाही. तू निर्धास्तपणे जा, तुला तिकडेच अधिकच गरज आहे. संध्याकाळी रमेशच्या घरी बोलणे झाले. त्यांचे बोलणे त्याच्या आईशी झाले होते. त्यांनी सांगितले सुमन आणि रचनाला उद्या बसमध्ये बसवून दे,
किंवा तूही त्यांच्यासोबत ये. रमेश म्हणाला, सुमनला तर तिच्या माहेरी जायचे आहे, पण रचनाचे काय काम आहे? त्याची आई थोड्या रागाने म्हणाली, बेटा घर तर आपले इथेच आहे, तिकडे नाही. तू त्यांना इथून घेऊन काय गेलास, त्या तिथं राहायलाच लागल्या. आता कामाशिवाय घरी येणार नाही का तुम्ही लोक? रमेश म्हणाला, आई तुम्हाला सांगितले होते की रचनाची तब्येत बरी नाही. त्याची आई म्हणाली, असा कोणता आजार आहे तिला जी 2 महिन्यांपासून बरीच होत नाही? रमेशला कळाले नाही काय बोलावे, त्यामुळे तो पटकन म्हणाला, तिचा मेंदू बिघडला आहे, ती वेड्यासारखी वागू लागली आहे. हा चांगलेच झाले की डॉक्टरला वेळेत दाखवले, नाहीतर ती खरंच वेडी झाली असती. जवळ बसलेल्या सुमन आणि रचना आधी आश्चर्याने त्याच्याकडे पाहतात की तो काय बोलतोय, पण त्याच्या पुढच्या गोष्टी ऐकून त्यांना समजले आणि त्या हसून घेतात. त्याची आई म्हणते, राहू दे, ती इथून ठणठणीत गेली होती, 2 दिवसात वेडी कशी झाली? रमेश गंभीर होऊन म्हणतो, आई हा मेंदूचा आजार आहे, बाहेरून कसा दिसेल? तिला इथे ठेवण्याचे कारण म्हणजे डॉक्टरांनी सांगितलंय की 6-7 महिने तिला एकटे ठेवा आणि जास्त लोकांची भेटू देऊ नका, म्हणूनच एवढ्या काळात तिला गावात आणले नाही. त्याची आई म्हणते, हे सगळं मला माहीत नाही, उद्या त्यांना येणे आवश्यक आहे. बस. बोलणे संपले. कुणाला काय त्रास आहे हे मला माहीत नाही. तिला एकटी राहायची असेल तर इथेही राहू शकते. आता कोणाकोणाला उत्तर द्यायचे आम्ही लोकांनी? रमेश आपल्या आईशी जास्त वाद घालू इच्छित नव्हता, त्यामुळे तो म्हणतो, उद्या रचनाला डॉक्टरांना दाखवेल. जर डॉक्टरांनी परवानगी दिली तर तिला गावाला पाठवेल, नाहीतर नाही. त्याची आई रागाने फोन ठेवून देते. सुमन आणि रचना रमेशकडेच बघत होत्या. तो त्यांना म्हणतो, तुमचे प्रत्येकाचे आवश्यक सामान वेगवेगळ्या बॅगेत पॅक करा. त्यांचे बोलणे ऐकून सुमन म्हणते, रचनाची बॅग का पॅक करायची? रमेश शांतपणे म्हणतो, तिलाही तर जायचे आहे ना. सुमन कठोरपणे म्हणते, रचना कुठेही जाणार नाही. रमेश विचारतो, मीही चाललो आहे. तर ती इथे एकटी राहणार का? सुमन म्हणते, एकटी कुठे आहे, ती दुर्गा आंटीच्या घरी राहील. हे ऐकून रमेश हसत म्हणतो, मीही तिथेच जाण्याचे बोलत होतो. त्यांचे बोलणे समजून सुमन चेहरा वाकडं करत आपल्या रूममध्ये निघून जाते. ती आपली बॅग पॅक करायला लागते आणि रचनालाही बॅग पॅक करण्यास सांगते. रमेशही हसत तिच्या मागोमाग रूममध्ये येतो आणि तोही आपली बॅग पॅक करू लागतो. दुसऱ्या दिवशी रमेश आणि सुमन रचनाला दुर्गा आंटीकडे सोडून गावासाठी निघून जातात. घरी पोहोचल्यावर रमेशची आई त्या दोघांना पाहताच लगेच रचनाबद्दल विचारते. रमेश म्हणतो, डॉक्टरने तिला प्रवास करण्यास मनाई केली आहे आणि मला असे काही विशेष वाटले नाही की तिला इथे घेऊन यावे, त्यामुळे तिला उगाच त्रास कशाला द्यावा. रमेशची आई म्हणते, गरज नाही म्हणतोयस? कोण म्हणाले तुला की तिची गरज नाही? रमेश विचारतो, काय गरज आहे? इतक्या वेळ ती नसल्याने तुमचे काम चालले ना, तसेच आता चालेल. त्याची आई थोड्या रागात म्हणते, आम्हाला तिची गरज नाही आहे, पण तिच्या सासरी आहे. अनबन होती म्हणून एवढ्या काळ ती वेगळी राहिली, पण आता यावेळेस तरी तिला तिथे जायला हवे होते. तिच्या आजे सासऱ्यांनी तर बिछाना पकडलाय आणि ती तिथे बसली आहे. लोकांना काय सांगणार आम्ही? रमेश म्हणतो, कोण लोक काय विचारायला आले आहेत तुमच्याकडे? कोणी काही विचारले तर माझ्याकडे पाठवा, मी उत्तर देईल. आणि ज्यांना पाठीमागे बोलायचे त्यांना बोलू द्या, मला काही फरक पडत नाही. आणि सुमन जात आहे तिथे, जे काही होईल ते ती सांभाळून घेईल. रचना तरी आत्ता काही करू शकत नाही, तिथे जाऊन काही उपयोग नव्हता. त्याची आई रागात म्हणते, ठीक आहे, करा तुम्हाला हवे ते. तुम्ही इतके समजदार झालात की आता आम्हाला कायच कळणार. असं म्हणत ती तिथून बडबडत निघून जाते. सुमन आणि रमेशही आपल्या रूममध्ये जातात. थोड्या वेळाने रमेश आणि त्याचे वडील सुमनला तिच्या माहेरी सोडायला निघतात. सुमन माहेरी पोहोचल्यावर तिला पाहून सगळे खुश होतात, पण रचनासोबत नसल्यामुळे त्यांच्या आनंदाला थोडे गालबोट लागते. सगळे विचार करत होते की आता तरी रचना येईल, कारण दुःखाच्या वेळी इतरही लोक सामील होतात, तर हे तर तिचे स्वतःचे कुटुंब होते. रमेश आणि त्याचे वडील आजोबांच्या शेजारी बसलेले असतात. तिथे 2 माणसे अजून बसलेली होती. त्या दोघांना पाहून महेश उठून बाहेर निघून जातो. थोड्या वेळानंतर ती माणसंही निघून जातात. आता आजोबांच्या खोलीत फक्त रमेश आणि त्याचे वडीलच होते. मग रमेशचे वडील आजोबांना त्यांच्या तब्येतीबद्दल विचारतात आणि म्हणतात, पहा, अशा गोष्टींची चर्चा करण्याची ही योग्य वेळ नाही, पण मी संभ्रमात आहे आणि माझ्या मनातील गोंधळाचे निरसन फक्त तुम्हीच करू शकता. आजोबा हळू आवाजात म्हणतात, जेव्हा चर्चा होते तेच योग्य वेळ समजा. तुम्ही बोला, काय आहे? ताऊजी विचारतात, मला रचना आणि महेश यांच्या नात्याबद्दल बोलायचे होते. माझे दिलेले 2 महिन्यांचा वेळ पूर्ण झाला आहे, पण आता काय करायचे तेच कळत नाहीये. आजोबा म्हणतात, जर तुम्ही पाठवायचे ठरवले तर इथे कोणालाही काही आक्षेप नसेल, उलट सगळे खूप खुश होतील. पण तुमच्या मुलीचे काय? तुम्हाला वाटते ती इथे आनंदी राहील? काही वेळ आजोबा थांबून म्हणाले, मलाही माहीत आहे आणि तुम्हालाही की आता माझे देवाकडे जाण्याची वेळ आली आहे. केव्हा श्वास थांबतील काही माहीत नाही आणि माझ्या जाण्यानंतर महेश अजून मोकळा होईल. त्याला समजावणारं कोणीच नसेल. त्यावेळी मी त्याला खूप समजावले होते. तुम्हीही त्याला 2 महिने वेळ दिला होता, पण त्याच्या वागण्यात काही फरक पडला नाही.
जर त्याला आपल्या चुकांची जाणीव झाली असती तर किमान काहीतरी सुधारणा केली असती. पण त्याने काहीच सुधारले नाही आणि माझ्याशिवाय कुणी त्याला काही बोललेही नाही. तुम्ही स्वतः विचार करा. आधीच त्याने तिला इतका त्रास दिला होता. आता हे सगळं झाल्यानंतर तो तिला अजून त्रास देऊ शकतो. इतकं बोलून आजोबा थांबतात. तेव्हा ताऊजी म्हणतात, आपण त्यावेळी विचार केला होता की तो सुधारेल म्हणून तिला परत पाठवू. पण आता इतक्या कमी वेळात लग्नाचे नाते तोडल्यावर लोक काय म्हणतील? आणि आधी तर रमेश आणि सुमनचे नाते तुमच्यामुळे टिकले होते. पण जेव्हा तुम्ही नाही राहाल तेव्हा यांचे नातेही तुटेल. कारण दोन्ही कुटुंबांमध्ये मनमुटाव होईल आणि नाते खराब होईल. आजोबा म्हणतात, मी जे काही सांगू शकलो ते सांगितलं. आता तुम्ही चांगलेच विचार करून ठरवा की तुमच्यासाठी मुलगी महत्त्वाची आहे की लोक. मला आता विश्वास नाही की या नात्याला टिकवून ठेवणं योग्य आहे. बाकी सुमन आपल्या सासरीच राहील याबद्दल मी घरच्यांशी बोलतो आणि सुमनलाही सांगतो. रमेश तो बराच वेळ शांतपणे त्यांच्या बोलण्याचे ऐकत होता. म्हणतो, पप्पाजी, मला वाटते की आजोबा बरोबर म्हणत आहेत. आता इतक्या कष्टाने थोडी सावरली आहे रचना. तिला इथे परत आणले तर काय माहीत तोच त्रास पुन्हा सुरू होईल. ताऊजी आजोबांना म्हणतात, पण तुम्हाला काही झाले आणि मग ते लोक सुमनलाही पाठवणार नाहीत तेव्हा काय? आजोबा म्हणतात, मी त्यांना आजच हे समजावून सांगतो. माझ्या जाण्यानंतर माझा मान ठेवतील की नाही हे त्यांचे काम आहे. ताऊजी म्हणतात, ठीक आहे, एक वेळ आहे तसं चालू द्या. नंतर काय करायचे ते बघू. थोडा वेळ तिथे थांबून दोघं घरी परत येतात. ताईजींनाही माहीत होते की आज ते चर्चा करून येणार आहेत. त्यामुळे परत आल्यावर ताईजी त्यांना विचारतात, काय चर्चा झाली? काही निर्णय निघाला का नाही? ताऊजी म्हणतात, अजून काही निर्णय नाही निघाला. महेश तसाच आहे, त्यामुळे विचार करावा लागेल. ताईजी म्हणतात, तो सुधरेल. कोण आयुष्यभर असेच राहील? आणि थोडीफार चूक प्रत्येक माणसात असते. बाईलाच निभावून चालावे लागते. ताऊजी बोलणे टाळत म्हणतात, नंतर बघू. सध्या जसे चालले तसे ठीक आहे. ताईजी म्हणतात, काय ठीक आहे? गावातल्या बायका प्रत्येक दुसऱ्या दिवशी विचारतात. रचनाला मुलाच्या बायकोसोबत कसे पाठवले? आधी इकडे होती, आता तिथे पाठवले. सासरी जाणार नाही का? रोज रोज काय सांगू? एक ना एक दिवस कळणारच. मग सगळे चर्चा करतील. पाठीमागे तर आता बोलतच आहेत. सगळ्यांना कळाले की मुलाच्या स्वार्थात अंध होऊन चुकीच्या ठिकाणी लग्न लावले असं म्हणतील. रमेश म्हणतो, आई आजोबांनी स्वतः सांगितले आहे की तिला इथे आणले तर ती त्रासात पडेल. त्यांनी सांगितल्यानंतर आणि सगळं समजून सुद्धा तिला कसे पाठवू? ताईजी म्हणतात, जसं त्यांच्या मुलीला इथे ठेवलंय तसंच तिलाही पाठवायला पाहिजे. आटासाटामध्ये लग्न झाले होते. मग जर रचनाला पाठवत नाही तर सुमनला इथे कसे ठेवले आहे? ताऊजी थोडे रागात त्यांना म्हणतात, काय करायचे आणि काय नाही हे मीच ठरवीन. तुम्हा दोघांना जास्त वाद घालायची गरज नाही. मग ते ताईजींना म्हणतात, त्यांनी स्वतः पाठवले आहे आपल्या मुलीला, म्हणून तिला इथे ठेवले आहे. कुठली जबरदस्ती करून तिला इथे बांधून ठेवले नाही. त्यानंतर रमेश आणि त्याचे वडील आजोबाकडे परत आल्यावर महेश पुन्हा तिकडे येतो. आजोबा त्याला त्याच्या पप्पांना बोलवायला सांगतात. दोघेही बापलेक त्यांच्या समोर येतात. आजोबा महेशला विचारतात, तू तुझ्या सवयींमध्ये सुधारणा करणार आहेस की नाही? महेश शांतपणे मान खाली घालून बसतो. मग आजोबा म्हणतात, तुझ्या सासरच्यांनी तुला 2 महिने सुधारण्याचा वेळ दिला होता, पण तू सुधारण्याऐवजी आणखीनच वाईट वागू लागलास. आज ते इथे आले होते. त्यांच्याशी याचे बोलणे झाले. मी त्यांना सगळं स्पष्टपणे सांगितले आहे. आता त्यांचा निर्णय आहे की ते हे नाते ठेवतील की नाही. त्यांचा जोही निर्णय असेल ते शांतपणे मान्य कर. आणि सुमन आपल्या सासरी जाईल. तिचे नाते तोडायचा नकोस विचार करू. महेशचे पप्पा थोड्या रागाने म्हणतात, असं कसं नातं तोडतील? सगळे त्यांच्याच मर्जीने चालणार नाही. जर त्यांची मुलगी इथे येईल तरच आम्ही सुमनला परत पाठवू. नाहीतर तीही इथेच बसून राहील. लग्न आटासाटामध्ये झाले. एक नाते तुटले तर दुसरे नातेही टिकणार नाही. आजोबा त्यांना समजावत म्हणतात, चूक आपल्या मुलाची आहे. त्यांच्यावर आपण काय दोष देणार? आणि याच्या चुकीमुळे सुमनचे आयुष्य का बर्बाद करतोयस? महेशचे पप्पा कठोर आवाजात म्हणतात, आता पुढचे जे काही असेल ते मी स्वतः ठरवीन. तुम्ही जास्त विचार करू नका. तुमची तब्येत सांभाळा आणि आराम करा. मग ते महेशकडे रागाने बघून म्हणतात, जर रचना इथे आली आणि तू तिला त्रास दिला तर तू बघ मी तुझे काय करतो. बापूजींनी तुला सुधारण्याची एक संधी दिली होती, पण आता मी तुला अजिबात संधी देणार नाही. तसंच बरं होईल की तू आता माणसासारखा वागायला शिक. पण वडिलांचे असे बोलणे ऐकून महेश अजूनच राग करतो आणि घराबाहेर जातो. घराबाहेर गेल्यानंतर मित्रांना सोबत घेऊन एका शेतात जाऊन तिकडे दारू पिऊ लागतो. इकडे त्याच्या आजोबा रचनासाठी खूप काळजीत असतात. कारण त्यांना माहीत होते की रचनाचे ताऊजी जो काही निर्णय घेतील तो समाज काय म्हणेल हा विचार करून घेतील. आणि महेशला ते लहानपणापासून ओळखत होते. त्यामुळे आजोबांना चांगले ठाऊक होते की महेश सुधारणाऱ्यांमधील नाही आहे. हळूहळू दिवस जात होते. असाच 1 महिना उलटून गेला आणि महेशच्या आजोबांची तब्येत जास्तच खालावली आणि ते हे जग सोडून गेले. सगळे लोक महेशच्या घरी जमतात.
आजोबांवर अंत्यसंस्कार केले जातात. त्यानंतर आता वेळ येते सुमनला परत तिच्या सासरी पाठवायचे की नाही. त्यामुळे महेशचे पप्पा बराच गदारोळ करतात. ते सुमनला सांगतात की तू तुझ्या सासरी जाणार नाहीस. सुमन त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न करते की जे काही आहे ते महेश सोबत होत आहे ते फक्त त्याच्यामुळेच होत आहे. त्याच्या वागण्यामुळेच त्याची पत्नी त्याच्यापासून दूर आहे. मला त्या घरात कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. सगळे माझ्यावर खूप प्रेम करतात, मला सन्मानाने ठेवतात. मग मला इथे ठेवण्यात काय अर्थ आहे. पण तरीही महेशचे पप्पा म्हणतात की हे लग्न आटासाटामध्ये झाले आहे आणि त्यामुळे जोपर्यंत ते लोक रचनाला सासरी पाठवत नाही तोपर्यंत तूही तुझ्या सासरी जाणार नाहीस. सुमन तिच्या आईजवळ जाऊन खूप रडते, पण तिची आईही यात तिला काही बोलत नाही. त्यानंतर सुमन रात्री रमेशला फोन करून तिच्या वडिलांच्या वागण्याबद्दल सांगते. रमेश तिला सांत्वन देतो आणि सांगतो की तू काही काळजी करू नकोस. सोबतच रमेश आणि सुमनला रचना जयपूरला दोघांकडे एकटी आहे याचीही काळजी असते. त्यामुळे रमेश त्याच्या वडिलांना सुमनचे वडील तिला सासरी पाठवत नाही आहे त्याबद्दल सांगतो. हे ऐकून रचनाची ताईजी अजूनच चिडते आणि म्हणते, हे तर होणारच होते. मी म्हणते रचनाला तिच्या सासरी पाठवा, म्हणजे आपोआपच सगळे प्रश्न सुटतील. ती त्यांची सून आहे. पण तेवढ्यातच रमेशचे वडील जोरात चिडतात आणि सांगतात, आता यानंतर जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मीच घेईन. तुम्ही जाऊन झोपा. रात्रीची वेळ होती. सर्वजण आपापल्या रूममध्ये गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी रमेशच्या वडिलांनी रमेशला सोबत घेऊन सुमनच्या माहेरी गेले. तिथे जाऊन ते महेशच्या वडिलांशी बोलले आणि सांगितले की महेश आणि रचनाचे जे काही प्रकरण आहे त्यांचा सुमन आणि रमेशच्या नात्याशी काहीही संबंध नाही. त्यांचे वैवाहिक जीवन सुरळीत चालले आहे. त्यामुळे तुम्ही सुमनला सासरी पाठवावे. रचनाबद्दलचा जो काही निर्णय असेल तुम्ही काही दिवसात विचार करून कळवतो. कारण तुमच्या मुलाला मी 2 महिन्यांच्या सुधारण्यासाठी वेळ दिला होता, पण त्यामध्ये कोणताही सुधार वाटत नाही. आम्ही सुमनला जबरदस्ती इथून नाही नेत आहोत. सुमन स्वतः इच्छुक आहे तिच्या पतीसोबत सासरी जाण्यासाठी. आणि जर तुम्ही सुमनला सासरी पाठवणार नसाल तर मी गावातील पंचांना बोलावतो. गावातील पंच जो काही निर्णय घेतील तो मला मान्य असेल. महेशच्या वडिलांना कुठेतरी माहिती होते की चूक ही आपल्या मुलाची आहे, म्हणून रमेशचे वडील त्यांच्या मुलीला त्यांच्याकडे पाठवायला नकार देत आहेत. ही गोष्ट गावातील पंचांसमोर गेली म्हणजे आपली चूकच पुढे येईल आणि आपलीच बदनामी होईल. म्हणून ते ताऊजी आणि रमेशसोबत शांतपणे सुमनला पाठवण्याचा विचार करतात. बोलून झाल्यानंतर काही वेळाने सुमन रमेशसोबत तिच्या सासरी जाते. यापुढे काय झाले पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.